कुणी काही करू शकत नाही। मी नेता पेता नाहीये, मी लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मार्केटवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे। या गावामध्ये 21,89,00,000 रुपयाचे आपण कामं केले। या मार्केटवाडीमध्ये त्या ठिकाणी रणदिवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला। काम जर सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही। त्याच्यामुळे हे 3 पानाची कामं या मार्केटवाडी गावामध्ये आपण मागच्या 5 वर्षामध्ये केले। माझं घर इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो, माझ्या घरातल्या सदस्यासारखा माझ्या घरामध्ये असतो। अशी इथली जनता आहे, त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे। मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही, म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले। मीडियावाल्यांना मी सांगतो, मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्केटवाडी ग्रामस्थांचा ठराव। अरे त्या मोहितेंच्या 4 टकुऱ्याने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही। गाव काय असतं हे असतं, याला सभा म्हणतात। ग्रामस्थ अजिबात नव्हते, मोहितेंचे जानकरचे 4 कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असं तसं। ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही। मोहिते आणि जानकरच्या 4 लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही। गावाने 1003 मतं दिलेत। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे। आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतोय निर्णय झालाय। या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले, या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला। त्यावेळेस हे रणजितसिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते। त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले। त्यावेळेस रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते। त्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी हे रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजप नेत्यांच्या दारात नाक हसत म्हणतात की मी तुमचाच आहे। हे नाही चालणार, ही डबल ढोलकी चालणार नाही। राजीनामा घ्यायचा नसतो, थोडी लाच शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो। लाच शिल्लक असली तर या मंचावरून मार्केटवाडीच्या मंचावरून मी रणजितसिंह मोहिते पाटलाला सांगतो, थोडी जनाची नाही मनाची लाच शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका, राजीनामा देऊन टाका। कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय। नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजितसिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय। त्याच्यामुळे थोडी लाच शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या। आणि अजून एक सांगतो, त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु लिहून देतो गोपी शेठ ही भावना आमची आहे। तुम्ही आमचे नेते आहात, राज्याचे नेते आहात। तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको। या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितसिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होतं, या ठिकाणी हे थापीला लागले होते, त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराडं पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी 113 कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केली आहे। तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही। मी साहेबांच्या कानावर टाकलंय। या ठिकाणी पडळकर साहेब तुम्हाला मी सांगतो, जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे। कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांगलंय। अकलूज मध्ये आपल्या मनोज साळुंखे नावाच्या कार्यकर्त्याला मोहितेंच्या गुंडाने या ठिकाणी बूथवर उभा राहिला म्हणून मारलंय। आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहितेंच्या गुंडांनी त्या ठिकाणी त्यांना मारलंय। त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आज या माळशिरस तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी 100% सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांध पुढे पाडतील हा मला विश्वास आहे। मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय। दिवस रात्र लोकांची सेवा केली। दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, मी तुमच्या सुख दुःखात उभा राहिलो।